सांगली जिल्हा मटकामुक्त करण्याचा निर्धार केलेल्या सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील 192 तडीपार केलेल्या मटका बाजारांचे छायाचित्र डिजिटलवर झळकवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे। पोलिसांनी तडीपार केलेल्या मटकेवाल्यांची माहिती जनतेला व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे। सांगली जिल्हा मटकामुक्त करण्याची मोहीम सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सुरू केली आहे। गेल्या 10 दिवसात पोलीस अधीक्षक शिंदे यांनी सांगली जिल्ह्यातील 192 मटका बुकी आणि एजंटांना 2 वर्षासाठी तडीपार केले आहे। त्यामुळे तडीपार केलेले मटका बाजार पुन्हा आपल्या शहरात दिसू नयेत आणि दिसले तर त्यांची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना कळावी तसेच नागरिकांनाही व्हावी या उद्देशाने आता सांगली जिल्ह्यातून तडीपार केलेल्या 192 मटका बाजारांची छायाचित्र दर्शनी भागात डिजिटलवर झळकणार आहेत। त्यामुळे तडीपार मटकेवाले कोण आहेत हे आता जनतेलाही कळावेत, हाच यामागचा उद्देश असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्पष्ट केले आहे। आणि मटकामुक्त जिल्हा अभियान हे राबवित आहोत आणि मटकामुक्त जिल्हा अभियानामध्ये आतापर्यंत एकूण सराईतपणे जुगार मटका गुन्हे करणाऱ्या एकूण 21 टोळ्यांना आणि त्यातील एकूण 192 आरोपींना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। या तडीपारीचे आदेश जे आहेत ते गुन्हे प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि गुन्ह्याला प्रतिबंध व्हावं आणि या आरोपींकडून पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत। हे आरोपी पुन्हा तडीपार हद्दपार क्षेत्रामध्ये दिसून आले तर त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 142 अन्वये गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण गुन्हे प्रतिबंधामध्ये लोकसहभाग असलं हे आम्हा पोलीस दलासाठी महत्त्वाचं आहे। 192 तडीपार व्यक्तींना सातत्यानं लक्ष ठेवणं हे पोलीस दल काम करणारच आहे, परंतु त्यामध्ये जर लोकसहभाग वाढला, लोकांनी जर यामध्ये मदत केली पोलीस दलाला तर हे गुन्हे प्रतिबंधाचं काम अत्यंत परिणामकारक होणार आहे। आणि त्यासाठी तडीपार केलेल्या व्यक्तींचे सविस्तर माहिती असणारे फलक हे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लावले जातील आणि नागरिकांना त्यातून आव्हान आहे की हे तडीपार व्यक्ती तडीपार मुदतीमध्ये तडीपार क्षेत्रामध्ये कोणालाही दिसून आल्या तर त्यांनी नजीकचं पोलीस स्टेशन किंवा सांगली जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष या ठिकाणी माहिती द्यावी, जेणेकरून त्या व्यक्तीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करणं पोलीस दलाला शक्य होईल आणि सोपं होईल।